सेटिंग होतंय आणि तर समोरच आहे मी सांगण्यापेक्षा बघा समोर दिसतंय त्याला काय असं म्हणजे तोंडी सांगण्यापेक्षा समोर झाड दिसतंय तुम्हाला. तरी काय वाटतं नवीन शेतकऱ्यांनी काय लागण केली पाहिजे का काय लागण करावी शेतकऱ्यांनी चांगला एक नंबर वान बी आहे म्हणजे ऊसापेक्षा मार्केट रेट बी चांगला आहे याला. हा मग एकंदरीत त्याचा विचार केला तर तुम्ही बघा ना किती फळ निघतंय किती त्याचा हिशोब कॅल्क्युलेशन करा त्याच्यावरनं किती परवडतंय काय ते लक्षात तर येतं. उत्पन्न खरं आहे म्हणायचं हे मत. उत्पन्न भरोशी उत्पन्न आहे हा भरोशी उत्पन्न हा. म्हणजे फिक्स अमाऊंट येते जे म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांना नक्की. ऊसासारखं असं नाही की बाबा बिल 6 महिने येणार 4 महिने तर ह्याचं अहो, ह्याला व्यापारी जागेवर मागणी आहे म्हणून व्यापारी जागेवर येते याला हे करायला त्या बॉलसुंदरीला. हा बॉलसुंदरीला. बाकीचं कसं मार्केटला नेऊन वाढावं तर लागतं इथं आपण स्वतः जागेवर व्यापारी येतील जागेवर घेऊन जाते ते व्यापारी त्यामुळे काय अडचण वाटत नाही ह्याची. तरी ह्या मार्केटमध्ये खपायला तर काही प्रॉब्लेम नाही म्हणा. काय प्रॉब्लेम नाही उलट बागा झालेल्या चांगल्या आहेत. जितक्या जास्त बागा होतील तसं मार्केटमध्ये त्या व्यापाऱ्यांना बी यायला न्यायला परवडतं मालाची त्याच्या गाडीची भरती होणार त्यामुळे जास्त बागा होतील तसं उलट चांगलंच आहे त्याचं. म्हणजे मार्केटला जास्त ताप होणार नाही डायरेक्ट व्यापारी डायरेक्ट आपल्या व्यापाऱ्यांना पण सोपं पडेल ना. आता समजा इथं रोपळ्यात एकच बाग आहे एकच एकर आहे. तरी एकंदरीत ह्या प्लॉटला किती दिवस झाले आता आता प्लॉटला अजून 6 महिने व्हायचे आहेत. 6 महिने 6 महिने अजून 6 महिन्याला 6 दिवस कमी आहेत बरोबर 6 महिने 6 दिवस कमी असं योग जुळून आलाय बरोबर मी. म्हणजे 16 तारखेला याला 6 महिने पूर्ण होतील प्लॉटला ह्या 16 तारखेला 16 तारखेला हा 16 जानेवारीची लागण आहे बरोबर. म्हणजे आजच्या तारखेसोबत 6 महिने 6 दिवस पूर्ण होतात ह्या बघायला बॉलसुंदरीला. नाही 6 महिने कमी 6 दिवस कमीच आहेत 6 महिन्याला 6 दिवस कमी 6 दिवस कमी आहेत अजून हा 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 म्हणजे वर नाही झाले कमीच आहेत अजून. म्हणजे एकंदरीत बॉलसुंदरीचे पीक हे चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं मला तर चांगलं वाटलं हे. हा आणि मजुराचं पण बघायचं म्हणलं तर ह्याला मजुराचं पण काय एवढं हे वाटतं तोडून घ्यायचं आहे ह्याला हे. तर इतर फळबागाविषयी तुम्हाला काय वाटतंय बॉलसुंदरी तर फळबागा माझ्या असं पहिले डाळिंब सगळ्या रानाने डाळिंबच होतं हा पण डाळिंब रोग तेल्या हा आणि मार्केट लेवल नसायची पाऊस आला की त्याच्या मागे भरपूर रोग असायचे रोगराई हा त्याच्यामुळे ती डाळिंब काढून ही लावायचा विचार केला मी. म्हणजे बॉलसुंदरी एकंदरीत म्हणजे बॉलसुंदरीचं हे चांगलं पीक आहे आणि चांगलं टेम्परेचरमध्ये सुद्धा